श्री उपासनी साई वाकसुधा भाग 5 अध्याय क्रमांक 12 शके 1846 भाद्रपद कृष्ण 13 गुरुवार तारीख 25 सप्टेंबर सन 1924 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः अथ 12 अध्याय प्रारंभ संन्यासी व भगवतभक्त यांची वागणूक. आम्हाला हे पक्के समजले आहे की ज्याला खरोखरच परमार्थ साधावयाचा असेल त्याने संन्यासाश्रम स्वीकारला असेल. त्याला दुसऱ्याची केव्हाच गरज लागत नाही. केव्हाही कोणत्याही बाबतीत कोणाचीही गरज पडणार नाही याविषयी नेहमी सावधगिरी ठेवणे किंवा यासंबंधी अभ्यास करणे हाच परमार्थी लोकांना मुख्य धडा आहे. ज्याला संन्यासाश्रमाचे फळ मिळवायचे असेल, संन्यासाश्रमाचे धर्म पूर्ण पाळले जावेत असे त्याला वाटत असेल, ईश्वर प्राप्तीची ज्याला इच्छा असेल त्याने कोणावरही कोणत्याही कारणासाठी अवलंबून राहू नये व कोणी अवलंबन देत असेल तर त्याचा उपयोग करून घेऊ नये. आपल्याला कोणत्याही अडचणी आल्या तरी त्याचा त्रास सोसावा. संन्यास घेऊन हाच तर अभ्यास करावायचा. आपल्याला जर आपल्या सोयीसाठी दुसऱ्यांना उपयोगात आणावयाचे असेल तर संन्यास घेण्याच्या पूर्वी आपल्या बायको पोरांचा परिवार असतोच. मग संन्यास कशासाठी घ्यावायचा? तर संन्यासी अगर परमार्थी लोकांनी आपल्या उपयोगी पडणारे असे आपोआप जरी काही येत असेल तरी ते टाळावे. अहो, गृहस्थाश्रमी लोकांनासुद्धा जर हा नियम लागू आहे तर परमार्थी लोकांनी तर तो अवश्य पाळलाच पाहिजे. हे त्याचे खरे तत्त्व आहे. परंतु एखादा परमार्थी किंवा संन्यासी जर खरोखरीच दुसऱ्याकडून आपले जरुरीचे काम करून घेण्याचा योग्यतेचा असेल, म्हणजे समजा एखादा संन्यासी अतिवृद्ध किंवा अपंग झाला असेल किंवा तो कोणत्याही प्रकारे असमर्थ असून ईश्वरी संकेताने जर कोणी त्याची सेवा करण्यास आपोआप जर आला असेल तर मात्र त्याच्याकडून ती सेवा करून घेण्यास काही हरकत नाही. तसेच पूर्ण पोचलेला असून जगाच्या कल्याणासाठी लोकांच्या पाप हरणासाठी ज्याचा अवतार उदयाला आला असेल त्याची मात्र सेवा करण्याची जरुरी असते. पण पूर्ण पोचलेले नाहीत व अपंगही नाहीत असे परमार्थी भगवतभक्त किंवा संन्यासी जर दुसऱ्याकडून आपल्या सोयीचे काम करून घेणे असतील तर ते भगवतभक्त परमार्थी किंवा संन्यासी आपल्या भगवत भक्तीचा, परमार्थाचा आणि संन्यासाचा दुरुपयोग करतात असे होते. त्यामुळे त्यांना पुण्य तर घडतच नाही परंतु पापसाधन मात्र वाढवितच आहेत असे होते. ज्याच्यापासून आपले काम करून घेतात तेही फसल्यासारखे होतात. सहनशक्तीचा परिणाम. आपल्याला आपल्या मानसिक व शारीरिक अडचणींचा त्रास दूर करण्यासाठी जर दुसऱ्या कोणाची मदत घेणेच असेल तर ते दुसरे सहन या नावाचे जे आहे त्याची मदत घ्यावी. बरं, हे सहन म्हणून जे आहे ते काही दुसऱ्या कोठून आणावे लागत नाही. ते आपल्या जवळच आहे, ते आपलेच आहे. त्याच्यावर सत्ता चालवून जे काही करून घ्यावयाचे असेल ते त्याच्याकडून करून घ्यावे. त्याचा उपयोग आपल्याला जितक्या उत्तम रीतीने करून घेता येईल तितका दुसऱ्याकडून होईल काय? किती झाली तरी ते परकेच ते. त्यांच्यावर सत्ता चालवून आपल्याला ते उपयोगात आणता येत नाही. बरे, कदाचित त्याला उपयोगात आणले तरी ते भाडोत्र्यासारखे कंटाळखोराप्रमाणेच उपयोगी पडणार आणि हेही पुन्हा नेहमीचे नाही. आपल्या सत्तेचा मुलगा आणि सत्तेची बायको किंवा आई ही आपली स्वतःचीच असल्यामुळे त्याच्याद्वारे जरुरीचा उपयोग करून घेता येतो. परंतु या बायको पोरांपेक्षाही जास्त सत्तेचे, आपल्या मालकीचे व नेहमी आपल्याजवळ असणारे जे सहन म्हणून जे आहे त्याच्यावर वाटेल त्या रीतीने सत्ता चालवून वाटेल तेव्हा वाटेल त्या कामात त्याला बिनचूक उपयोगात आणता येते. हे सहन ज्यावेळी उत्तम काम करू लागते त्यावेळी पाहून उत्तम काम दुसरे कोणीही करू शकत नाही. फार तर काय, खास परमेश्वराची प्राप्ती, अखंड सुखाची जागासुद्धा आपल्याजवळ असलेले ते सहनच मिळवून देते. मग ऐहिक सुखाची प्राप्ती ते करून देईल त्यात काय नवल? हे सहन प्रत्येकाजवळ आहे. मग कोणत्याही प्रसंगामध्ये त्याचा उपयोग न करता
त्याला त्याला घरात पेटीत कोंडून कशासाठी ठेवावे, त्याचा उपयोग न करता त्याला आतल्या आत कोंडून ठेवता, म्हणून तुम्ही स्वतःही त्रास भोगता व दुसऱ्यालाही उपद्रव देता. या सहनाचा उपयोग जर तुम्ही पूर्णपणे आणि कोणत्याही प्रसंग व नेहमी कराल तर दुसऱ्या कोणालाही मदतीला घेण्याचे कारणच पडणार नाही आणि तुमची इहलोकाची यात्रा या जन्मातच पूर्ण होऊन परमेश्वराचे अधिकारीही या जन्मातच व्हाल. सर्वसाधारण संसारी व्यावहारिक कोणत्याही या सहनापासून उपयोग होतच असतो, परंतु परमार्थी संन्यासी भगवत भक्त यांना तर नेहमी संन्यासाचीच मदत घ्यायला पाहिजे. संन्यासात सर्व सोडले जाते, सर्व सोडून सहनाला जवळ बाळगावे लागते. तसेच भगवत भक्त किंवा परमार्थी यांना अखेरपर्यंत परमार्थ साधून घेण्याला मुख्य साधन सहनच तर आहे. पुष्कळ भगवत भक्तीचे बाह्य देखावे, परमार्थाचे अवडंबर व संन्यासाचे कितीही बाह्य स्वरूप बाळगले तरी जवळ जर सहनाचा अंश नसेल तर ते सर्व फुकट समजावे. यासाठी खरा परमार्थ ज्यांना साधून घ्यावयाचा असेल त्यांनी केव्हाही परावलंबी असूच नाही आणि शक्य तितके सहनावरच अवलंबून राहावे हे बरे. आपले दुःख निवारण करण्यासाठी अमक्याने यावे तमक्याने यावे व आपले दुःख निवारण करावे अशी सुखाच्या विचारांची कल्पना देखील मनात न आली पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा जो आहे तो वाटेल त्या संकट प्रसंगामध्ये सहनरूपाने आपल्या शरीरामध्ये वास करून वाटेल ते सहन करण्याची शक्ती आपल्याला देतो. अशा रीतीने तर सहनाची पूर्णता झाली म्हणजे तेच सहन मग परमात्मा रूपाने आपल्या अडचणी दुःख निवारण करण्यासाठी नेहमी हजर असते. म्हणजे ही जशी काही संकट प्रसंग व सहन यांची लढाईच आहे असे समजा. या लढाईमध्ये आपल्या सहनाची शक्ती बलवत्तर असली तर संकट प्रसंग पळून जातात आणि आपण पुरुषासारखे पुरुष असूनही जर आपण त्या सहनाला प्रसंगी पुढे आणले नाही तर मग संकट प्रसंग तुमच्या मागे हात धुवून लागलेच आहेत. आपण जसजसे सहन वाढवीत जातो तसा परमेश्वर त्या सहनरूपाने आपल्या शरीरात वास करून राहतो. हा आहे नियम. ही अटकळ ज्याला साधली तोच संन्यासी, तोच भक्त, तोच परमात्मा, तोच शिष्य, तोच सत्पुरुष, तोच महात्मा वगैरे होण्याचा अधिकारी होतो. म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला तांस्ते तिक्षस्व भारत असे सांगितले आहे. दुसरा उपायच नाही. जो प्रसंग विरुद्ध प्रतिकूल असेल त्याचे निवारण करण्यासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून न राहता सहनावरच अवलंबून राहणे नेहमी श्रेयस्कर होत असते. हा सिद्धांत समजावा. खरोखर सत्पुरुषाकडे जाऊन काही उपदेश घ्यावयाचा असेल तर तो सहनाचा घ्यावा. सत्पुरुषाने आपल्या शिष्याला, भक्ताला, मुमुक्षाला जर काही सदुपदेश द्यायचा असेल तर जसे असेल तसे या महामंत्राचा उपदेश द्यावा. इतर सगळ्या उपदेशांपेक्षा सर्व प्रकारे हा उपदेशच महत्त्वाचा आहे. जसे असेल तसे म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल जसे असेल तसे सहन करावे. नुसते प्रतिकूल नव्हे तर अनुकूलही सहन करावे लागते. सहन शब्द प्रतिकूल शब्द अवस्थेतच लावतात, पण मी म्हणतो की अनुकूल अवस्थेतही तोच शब्द वापरावा. तो कसा तर आपल्याला आवडत असलेली अवस्था म्हणजे सुखप्राप्तीचा ओघ आपोआपच जरी आला तरी त्याबद्दल होणारा आनंद हर्षवेग सहन करावा. म्हणजे काय तर आनंद हर्ष होण्यासारखे जरी काही आपल्याजवळ आपोआपच आले तरी त्याचा हर्ष न मानता तिरस्कार बुद्धीने त्याकडे दुर्लक्ष करावे. म्हणजेच सुख सहन केले असे होते. असे केल्याने काय होते तर सहनाचा आधारे सुखवेग टाकला म्हणजे प्रतिकूल अशा दुःख प्रसंगी सहन करण्याची गरजच पडत नाही. सुख सहन केले म्हणजे दुःखच येत नाही आणि जरी आले तरी ते सहज रीतीने सहन केले जाते. यासाठी सद्गुरूकडे जाऊन सहनप्राप्तीचा उपदेश मिळवावा व सद्गुरूनेही सहनप्राप्तीचाच उपदेश द्यावा. खऱ्या गरजवंतापुरतेच सत्पुरुष सद्गुरू बनतात. पूर्ण बनलेले जे सत्पुरुष ते स्वतःहून सद्गुरू नसतातच. म्हणजे कोणाला बळेहून उपदेश करणे किंवा शिकवणे ही अवस्था तेथे नसते. जसे रस्ता दाखविणाऱ्याला रस्त्याची माहिती घ्यावयाची गरज नसते
पण गावाला जाणाऱ्याने रस्ता विचारला म्हणून याला तेवढ्यापुरता अधिकार येतो व तो सांगतो. किंवा जसे पोपटाला आपणच राम राम विठ्ठल विठ्ठल शिकवतो व मग तो पहाटेस 4 वाजता राम राम विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्याला जागे करतो, तसे सत्पुरुषाच्या ठिकाणी पूर्ण सद्गुरू मानून घेतले म्हणजे मग ते वेळोवेळी सदुपदेशाची बोल बोलून जन्मोजन्म झोपेत असलेल्या आपल्याला जागे करतात. जसे गंगा प्रवाह निरंतर शुद्ध स्थिर अवस्थेमध्येच असतो, पण तिचा उपयोग करून घेणारा कोणी आला तर तेवढ्यापुरती हालचाल त्या प्रवाहामध्ये होते, नाहीतर तो प्रवाह नेहमी शुद्धच्या शुद्धच असतो. तसेच ज्यांना उपदेश घेण्याची जरुरी पडते ते त्यांना बळे होऊन उपदेशकच म्हणजे सद्गुरूच बनवून घेतात व त्या सद्गुरूंनाही तेवढ्यापुरते सद्गुरू बनणे भाग पडते. मग एरवी ते नेहमी सद्रूप अवस्थेतच असतात. तसे एखाद्या गावात काही मुले आहेत, परंतु विद्या शिकण्याकरता त्या गावात कोणी नाही, परंतु विद्या शिकवायला त्या गावात कोणी नाही, परंतु अकस्मात एखादा परस्त शिकलेला विद्वान गृहस्थ त्या गावात आला. तो काही दिवसांपूर्वी मास्तरकीचा धंदा केलेला नसतो व त्याला मास्तर होण्याची गरजही नसते, परंतु त्या गावच्या लोकांनी त्या गृहस्थाला म्हटले की महाराज, आमच्या गावात मुले पुष्कळ आहेत व त्यांना विद्या शिकविण्यास येथे कोणी नाही, तर तुम्हाला कामधाम नसेल तर तुम्ही राहा व आमच्या मुलांना शिकवण्याची कामगिरी करा, त्याकरता आम्ही तुम्हाला काही देऊ. त्या गृहस्थाने म्हटले की मला कामधाम नाही, परंतु मी मास्तर नाही व मास्तर होण्याची मला आवश्यकता नाही. त्यावर गावकऱ्यांनी म्हटले की जरी तुम्ही मास्तर नसाल व होण्याची आवश्यकता नसेल, तथापि आमच्या पोरांसाठी तेवढ्यापुरते तरी मास्तर व्हा. मग त्या मुलांना शिकवण्याचा जर त्या गृहस्थावर प्रसंग आला व तो शिकवू लागला, तर तो मास्तर नसूनही त्या शिकवण्याच्या कामगिरीमुळे मास्तरपणा आपोआपच त्याच्यावर येतो. तसेच महाराज, आम्ही न कोणाचे गुरु ना उपदेशक व सत्पुरुष न परमेश्वर, मी आपला केवळ नुसता आहे. ज्याला ज्या रीतीची गरज वाटेल व ती जर माझ्याकडून होण्या योग्य असेल तर तेवढ्यापुरते मला तसे वागणे भाग पडते. ज्या वेळा मला कोणी गड्याचे काम सांगत असत त्यावेळी मी कोणाचीही गडी होतो. सफाईचे काम करीत होतो तेव्हा सफाईवाला झाला, दळण भांड्याचे काम करीत होतो तेव्हा दळण भांडी घासणारा झालो होतो. अशा रीतीने ज्या ज्या कामगिरीचा प्रसंग माझ्यावर आला तसे नाव आपोआपच मला येत गेले. तपश्चर्या करीत होतो तेव्हा तपस्वी, उपवास करीत होतो तेव्हा उपास करून काही उपासना करीत होतो म्हणून उपासने. आता आम्ही उपदेशाच्या गोष्टी ऐकून घेता म्हणून तेवढ्यापुरते सद्गुरू. काही महत्त्वाची कामगिरी होत असेल तर ईश्वर समजता, म्हणून माझे कोणतेही बनणे व त्याप्रमाणे नाव येणे हे तुमच्या लोकांवर आहे. तुम्ही जर मला कोणतेच म्हणणार नाही तर त्याप्रमाणे उपयोग करून घेणार नाही तर मी कोणीच नाही, मी आपला नुसताच आहे. सहन अभ्यास. कोणीही सत्पुरुषाने अधिकार परत्वे कोणालाही निरनिराळ्या प्रकाराने उपदेश केला व वागणारा त्याप्रमाणे वागला तरी त्याच्या त्या वागणुकीच्या बुडाशी व अखेर सहनाची जरुरी आहे. कारण त्या सहनाच्याद्वारे जसे असेल तसे ही अवस्था मिळवायची असते. ते सहन म्हणजे जसे असेल तसे व जसे असेल तसे म्हणजेच सहन. व ते सहन किंवा जसे असेल तसे ज्याला पूर्ण साधले असेल किंवा ज्याची पूर्ण सहकारी झाली असेल त्याला त्रिभुवनामध्ये कोणाचेही भय राहिले नाही. सहनामध्ये एवढी विलक्षण शक्ती आहे की त्याच्यापुढे ब्रह्मदेवसुद्धा काही करू शकत नाही. ब्रह्मा विष्णू महेशच्या पलीकडे तोच, सगळ्या त्रिभुवनाच्या आत व बाहेर पुरून उरणाराही तोच समजावा. सहनाचा अभ्यास पूर्ण करून सहनाच्या आधारे सर्व दुःखांपासून म्हणजे जन्ममरणापासून मुक्तता झाली म्हणजे मग सहनाचेही कार्य संपले. त्यानंतर मग कोणतेही दुःख आहे म्हणून सहनाची गरज. अर्थातच ते सहन आपल्या अर्थाप्रमाणे म्हणजे सार्थक होऊन बसते. सहन म्हणजे बरोबर आणि न म्हणजे नाही. म्हणजे सहन जे दुसरे आपल्याबरोबर होते तेही त्याचे कारण नसल्यामुळे राहिले नाही, त्याच्या अर्थाप्रमाणे तेही नाहीसे होऊन गेले. यासाठी आपल्याशिवाय दुसऱ्या कोणी घेऊन एकसे दो भले करण्यापेक्षा आपणच एक व आपल्याजवळ असणारे सहन हे दुसरे एकसे दो भले करण्याकरता घ्यावे हे भले. सहनाचे फळ फार मोठे आहे. ही सहन अवस्था मोठ्या योग्यतेची आहे. कोणताही देवधर्म करा, तीर्थक्षेत्र करा, साधू संतांकडे जा
काहीही करा, पण सर्वांमध्ये सहनाची जरुरी आहे. कोणतेही काम करताना जर सहनाला थारा देणार नाही तर त्याचे फळ मिळणार नाही किंवा पुण्यमार्गास फळ मिळणार नाही. यासाठी कोणतेही पुण्यकर्म अगर दुसरे कोणतेही काम करीत असता तर सहनपूर्ण बलवत्तर होऊन नेहमी आपल्याला जवळ राहील अशा बुद्धीने ते करावे. कोणत्याही अडचणीच्या वेळी त्याचा उपयोग करण्यास विसरू नये. मनुष्य जन्मातील अनेक कर्तव्यात सहनशक्ती वाढवणे हे एक मुख्य कर्तव्य आहे. म्हणून तशा रीतीची कामगिरी नेहमी ठेवावी. विपत्ती धैर्य मथाभ्युदते क्षमा. मनुष्यामध्ये जरूर असलेल्या सर्व गुणांमध्ये धैर्य गुण हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या धैर्य गुणाची उत्पत्ती सहनाच्या द्वारे होते. दुःखाच्या वेळी आणि अभ्युदयाच्या वेळी सहनाची फार जरुरी असते. अभ्युदयाच्या वेळी मग्रूरपणा न येता त्या ऐश्वर्याचा कंटाळा वाटणे याचेच नाव सहन म्हणजे पर्यायाने क्षमा. या धैर्यगुणाच्या महतीवरून एक गोष्ट आठवली ती सांगतो. पूर्वी एकदा यज्ञ करून पृथ्वी जिंकण्यासाठी पांडवांनी अश्व सोडला होता. तो फिरता फिरता मयूर ध्वजाच्या राज्यात गेला. तेव्हा त्याचा मुलगा जो मकरध्वज त्याने त्याला पकडून ठेवले. अर्थातच त्याला सोडवून नेण्यासाठी पांडव व त्यांचे सैन्य येऊन लढाईला सुरुवात केली. मकरध्वजाच्या रथावर तो त्याचा सारथी ध्वजाच्या रथावर तो व त्याचा सारथी आणि उलट बाजूला अर्जुनाचा रथ व अर्जुन व श्रीकृष्ण भगवान. अशा उभयताच्या युद्ध प्रसंगामध्ये अर्जुनाने मकरध्वजाचा रथ आपल्या बाणाच्या शक्तीने 2 मैल मागे हटवला व मकरध्वजाने अर्जुनाचा रथ सरासरी पाव मैल मागे हटवला. तरीसुद्धा भगवान श्रीकृष्णाने मकरध्वजाला मोठ्या आनंदाने व प्रेमाने म्हणावे, शाब्बास मकरध्वजा, काय तुझ्या सामर्थ्याचे वर्णन करावे. अशा रीतीने श्रीकृष्णाने त्याचा महिमा वर्णन केलेला अर्जुनाने 3-4 वेळा ऐकला व शेवटी त्याला सहन न होऊन त्याने श्रीकृष्णाला म्हटले की मी त्याचा रथ 2 मैल मागे हटवितो व तो माझा पुरता पाव मैलच हटवित नाही आणि शिवाय तो माझा शत्रू असे असून तुम्ही त्याला मात्र शाबासकी देता हे कसे. यावर श्रीकृष्णाने उत्तर दिले की अर्जुना, तुझ्यापेक्षा त्या मकरध्वजाचा अधिकार फार मोठा आहे. तो कसा, तर त्याच्या रथावर फक्त तो आणि त्याचा सारथी असे असून तू त्याचा रथ 2च मैल हटवतोस आणि तुझ्या रथावर मी आणि स्वतः अनंत ब्रह्मांडाचा नायक तुझ्या रथावर त्याच्या बाणांचा परिणाम होऊ नये म्हणून सर्व ब्रह्मांडाचे ओझे घालून बसलो आहे. तरीसुद्धा तो पाव मैल मागे हटवतो. पण पाव मैलापेक्षाही जरी कमी हटवला तरी अशा स्थितीत कोणाला शाबासकी द्यावी याचा विचार तूच कर. हे उत्तर ऐकल्यावर अर्जुनाला जो आपल्या सामर्थ्याचा गर्व होता तो कमी झाला. तो कमी होण्यासाठीच भगवंतांनी उत्तर दिले होते. मग मकरध्वजाचे सामर्थ्य अर्जुनामध्ये आले. अभिमानाने शक्ती कमी होते असा नियमच आहे. एखाद्याला द्रव्याचा अभिमान असेल तर श्रीमंती नाहीशी होईल हे पक्के लक्षात ठेवावे. पुढे अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले की तुमच्यापेक्षा मकरध्वजामध्ये मोठे सामर्थ्य आले कुठून. पुढे अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले की तुमच्यापेक्षा मकरध्वजामध्ये मोठे सामर्थ्य कुठून आले. श्रीकृष्णाने सांगितले की त्याच्यात व त्याच्या आईबापात धैर्यगुणाची संपत्ती पूर्ण आहे व ती संपत्ती त्यांनी सहन अवस्था पूर्ण घेऊन कमवली. ही कथा मी लहानपणी हरदासाच्या तोंडून ऐकली होती. त्यातील आठवली तेवढी सांगतो. अशीच चिलेया बाळाची कथा शिवलीलामृतमध्ये आहे. त्यामध्ये कोणी एका ऋषीने चिलेया बाळाला उखळात कांडून शिजून खाण्यास घालण्याची भिक्षा मागितली. त्याचप्रमाणे सत्व पाहण्यासाठी एका ऋषीने मकरध्वजाच्या आईबापांकडून मकरध्वजाचे डोके करवतीने कापून ते देण्याची भिक्षा मागितली. ती गोष्ट मकरध्वजाने व त्याच्या आईबापांनी कबूल केली. मकरध्वजाला कापित असताना त्या आईबापांना कोणत्याही प्रकारच्या दुःखाचे विकार झाले नाहीत व मकरध्वजाचे डोके कापले जात असूनही त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दुःखाचा विकास दिसून आला नाही. यावरून त्याच्यामध्ये केवढी धैर्यगुणाची संपत्ती होती ती पहा. ही संपत्ती त्यांनी केवळ सहनावर मिळवली. एक सहन अवस्था वाढवीत पूर्ण झाली म्हणजेच त्या ठिकाणी धैर्य अवस्था प्रकट होत असते. त्या गुणाच्या आधारे कितीही भयंकर संकटे प्रसंग नाहीसे करता येतात व ते होतातही. पहा बरे, मकरध्वजाला कापूनसुद्धा त्याचा नाश झाला नाही. प्रल्हादाचे उदाहरण असेच आहे. त्याच्या आईबापांनी त्याचा नाश करण्याचा प्रयत्न चालवला
पण त्यात त्यांना यश आले नाही. सारांश काय की सहनाची मुख्य गरज आहे. ज्याने सहन सोबती केला त्याने सर्व त्रिभुवन आपल्या हाती घेतले असे होते. मग कोणाचेच त्याच्यापुढे चालत नाही. पुरे झाले, द्या नाच सोडून. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. मी हसते लोकाला आणि शेंबूड माझ्या नाकाला. या म्हणीप्रमाणे मलाच तर जंजाळ सोसवत नाही, म्हणून माझ्याजवळ सहन सोबतीसुद्धा राहिला नाही. माझे सर्वच हरण झाले, त्याबरोबर तेही चोरीस गेले. आता तुम्ही कोणी मला उसनापासना देता, म्हणून माझे कसे तरी निभावते. हे तरी तुम्हीच मला शिकवता व तुम्हीच सांगता. मी आपला नुसताच्या नुसता आहे. तुम्ही सर्व लोक मला त्रास देण्यासाठी, शिक्षा देण्यासाठी येतात. स्वामींकडे वळून, चला महाराज, हे तुमच्यावरून निघाले, मला तुम्हीच उपदेश करा. यावरून सत्पुरुष नेहमी सहनाचाच उपदेश करीत असतात. सहन हाच त्यांचा मुख्य सदुपदेश. आज गुरुद्वादशी आहे व आजपासून हा सहनाचा नियम आरंभ व्हावा, म्हणजे कोणाच्याही बापाची आपल्याला भीती आहे. शुद्ध अंतःकरणाने भक्तिभाव करून भक्तिश्रद्धेने जे कोणी या अध्यायाचे पठण श्रवण करतील, त्याप्रमाणे शक्य तितके वागत राहतील, तर त्यांचे ठिकाणी भगवत भक्ती वाढेल. संन्यासाचे गुणधर्म प्रकट होतील. परमेश्वरी खऱ्या सुखाला उपयुक्त असे वैराग्य उत्पन्न होईल. सहनशक्ती वाढेल. सद्गुरू भेटून खऱ्या परमेश्वरी मार्गाचे ज्ञान होईल. आपोआप सर्व सुखे मिळतील. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरू उपासने प्रणिताया वाक्सुदाया संन्यासी व भगवद्भक्त यांची वागणूक, सहन अभ्यास इत्यादी विषय विवरणाम 12 अध्याय समाप्त. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरू.